एकीकडे महाराष्ट्र सरकारकडनं वारंवार दावा केला जातोय की कुठेही गॅस टंचाई किंवा पेट्रोलची टंचाई नाही आहे. मात्र परभणीमध्ये अशा पद्धतीनं अनेक गॅस पंप जे आहेत ते बंद आहेत आणि त्यामुळं ॲटो चालकांची मोठी तारांबळ आहे. मोठ्या अडचणींना त्यांना सामोरे जावं लागतं आहे. मी सध्या परभणी शहरातील गो गॅस या पंपावरती आहे आणि या ठिकाणी आपण बघत असाल की अशा पद्धतीनं शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. या पंपावरती कर्मचारी नाही आहेत. कारण असं आहे की गॅस उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कोणीही दिसत नाही आहे. एरवी या ठिकाणी ॲटो चालकांच्या मोठ्या रांगा असतात, मात्र आज या ठिकाणी कोणीही आपल्याला दिसत नाही आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये गॅस टंचाई निर्माण झालेली आहे. ऑटो चालकांचे रोजगार बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारनं पुन्हा एकदा गॅस सुरू करावे, LPG गॅस पंप सुरू करावेत अशी मागणी वारंवार होती आहे. मात्र याकडे जे आहे ते प्रशासन आणि सरकारचं दुर्लक्ष दिसतं आहे. दुसरीकडे असं सांगितलं जातं की ज्या पंपांवरती गॅस उपलब्ध केला जात नाही त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे. मात्र अशा पद्धतीनं हे गॅस पंप बंद आहेत. आपण बघताय की शहरातले एकूण 7 पंप जे आहेत ज्या ठिकाणी LPG गॅस भरला जातो, मात्र हे 7ही पंप सध्या बंद असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळं ॲटो चालकांकडनं वारंवार या संदर्भात सरकारकडे मागणी केली जाते. निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली जाते की LPG गॅस उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्यांचा रोजगार आहे तो सुरू होईल, नाहीतर त्यांच्या उपासमारीची वेळ येईल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं आता यावरती प्रशासन कशा पद्धतीनं निर्णय घेतं, LPG गॅस पंप सुरू होतात का हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर रुंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.